मुंबईतील शिवाजी पार्क येथे दरवर्षीप्रमाणे मनसेचा दीपोत्सव आयोजित करण्यात आला। रोषणाईनं आणि कंदिलांनी शिवाजी पार्कचं सौंदर्य खुलून आलंय। रोषणाई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। राज्यात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय। धुळ्यातील स्वामीनारायण मंदिर 3000 दिव्यांनी सजवण्यात आलं, तर मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली। श्रीनगरच्या लाल चौकात दिवाळीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात दिवे लावून भव्य उत्सव साजरा करण्यात आला। या उत्सवादरम्यान ऐतिहासिक घंटाघराभोवती हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले। नवी दिल्लीच्या इंडिया गेटवर दिवाळीच्या निमित्तानं आकर्षक रोषणाईनं सजवण्यात आलंय। तिरंगा रंगाची रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। दिवाळीच्या निमित्तानं नवी दिल्लीतील बिर्ला मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। संपूर्ण परिसर आकर्षक विद्युत दिव्यांनी सजवण्यात आलाय। देशभरात दिवाळी सणाचा उत्साह पाहायला मिळतोय। तामिळनाडूमध्ये दिवाळीचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दिवाळीची नेत्रदीपक रोषणाई ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली। दिवाळीनिमित्त अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। सुवर्ण मंदिर परिसर आतषबाजीच्या प्रकाशानं उजळून निघालंय। दर्शनासाठी देखील भक्तांनी मोठी गर्दी केली। देशाच्या सीमेवर दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला। जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांनी दिवाळी साजरी केली। फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। अयोध्येच्या हनुमान मंदिरात दिवाळीनिमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। दिवाळी उत्सवानिमित्तानं मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली। दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे। देशभर या सणाचा उत्साह पाहायला मिळतोय। पाटणा शहरात सजावटीचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। परिदिवे, मातीचे दिवे आणि एलईडी लाईट्सची जोरदार सध्या विक्री सुरू आहे। नवी दिल्लीच्या नरेला भागात एका चप्पल बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलंय। सुदैवानं आगीमध्ये जीवितहानी झाली नाही। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये बीएसएफ जवानांनी दिवाळी साजरी केली आहे। बॉर्डरवरील तारेच्या कुंपणावर त्यांनी दिवे लावलेत। तसंच एकमेकांना मिठाई भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये शामनाथ मंदिरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला। तब्बल 75,000 दिव्यांनी मंदिर उजळून निघालंय। दिवाळीचा उत्साह संपूर्ण देशभर पाहायला मिळतोय। चंदीगड शहर आणि गावांमध्ये दिवाळीचा उत्साह आहे। फटाक्यांच्या आतिषबाजीनं आसमंत उजळून निघालंय। रामनगरी अयोध्येमध्ये भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। भगवान श्रीरामांच्या जन्मभूमीमध्ये साजरी होणारी ही दिवाळी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे। हजारो दिव्यांनी अयोध्या नगरी सजली आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर देवगड हापूस आंबा वाशी मार्केटला रवाना झालाय। आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकरांनी 6 डझन हापूस आंब्याची पेटी वाशी मार्केटमध्ये पाठवली आहे। सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे। शहरातील तापमानात गुरुवारपासून 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज खासगी हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। दरम्यान सांताक्रूज इथे सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। तिथे 35.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलंय। देशातील आयआयटीसह अन्य राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य 2026च्या तारखा राष्ट्रीय परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आल्या। जेईई मेन्स ही परीक्षा 2 सत्रामध्ये होणार असून परीक्षेचं पहिलं सत्र 21 ते 30 जानेवारी तर दुसऱ्या सत्राची परीक्षा 1 ते 10 एप्रिल दरम्यान होणार आहे।
येत्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष भूसंपादन जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात साखरेची विक्री सरासरी 3,800 रुपये क्विंटलनं झालेली आहे. इथेनॉल, बगॅस, मळी, अल्कोहोल यासह इतर उत्पादनांचा चांगला भाव मिळालेला आहे. तर यामुळे गत हंगामातील ऊसाला प्रतिटन 200 रुपये हप्ता मिळाला. मावळच्या तळेगाव दाभाडे प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण पार पडलं. मावळ मतदारसंघात विकास कामांसाठी तब्बल 24 कोटींच्या प्रकल्पांसोबतच आणखी 712 कोटींची कामं सुरू आहेत. दिवाळीनंतर कापूस बाजारात तेजीची शक्यता आहे. शेतकऱ्यांचं लक्ष आता खासगी खरेदी आणि सीसीआयकडे लागून राहिलेलं आहे. 28 ऑक्टोबर नंतर खासगी खरेदीला वेग येणार असून सीसीआयची खरेदी 1 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. दिवाळी आणि थंडी असं एक समीकरण आहे. मात्र यंदा मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात येत असल्यानं दिवाळी थंडीविना साजरी होते. सोमवारी कमाल तापमान हे 35.9 तर किमान तापमान 25.1 इतकं नोंदवण्यात आलं.